आज आपल्याला मायटोसिस चालू करायचं. तर मायटोसिस काय हे आपण सांगितलेलं ऑलरेडी की सेल डिव्हिजनचे 2 टाईप आहेत मेन, त्याच्यातलं मायटोसिस आणि मिओसिस. त्याच्यातली फर्स्ट टाईप जी आहे ती मायटोसिस, ती आज आपण बघणार आहोत. तर मायटोसिस पण कम्प्लीट होण्यासाठी त्याच्यात 4 सब फेजेस असतात. त्या 4 सब फेजेस कोणत्या, तर प्रोफेज, नंतर मेटाफेज, अॅनाफेज आणि टिलोफेज, या 4 फेज असतात. त्या 4 फेजेस थ्रू मायटोसिस कम्प्लीट होतात. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टिलोफेज, ह्या 4 फेजेस असतात मायटोसिस मध्ये पण. आता ही जी प्रोफेज आहे, फर्स्ट फेज, ही प्रोफेज जी आहे त्या प्रोफेज मध्ये पण 2 सब फेजेस असतात. म्हणजे सब फेज म्हणजे आपण सब फेज म्हणजे त्या प्रोफेजच्या 2 सब टाईप असल्यासारखे आहेत बघा. अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. प्रोफेजच आहेत पण ते अर्ली आणि लेट अशा 2 आपण सब फेजेस क्रिएट केलेत त्याचे. प्रोफेज, प्रोफेज मध्ये पण 2, कोणती एक असणार सुरुवातीची अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज बघायची आपल्याला. तर अर्ली प्रोफेज मध्ये काय होत असते, अर्ली प्रोफेज मध्ये होणारी फर्स्ट इव्हेंट जी असते ती असते बघा, बिगिनिंग ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या कंडेन्सेशनची सुरुवात झालेली असते. दुसरी गोष्ट, कंडेन्सेशनची सुरुवात झालेली असते पण क्रोमोझोमचे जे एंड असतात ते अनक्लिअर असतात. द एंड ऑफ क्रोमोझोम इज अनक्लिअर अँड लुक लाईक अ वूल ऑफ बॉल. उली जे असते का, आपण जे उलनचे जे स्वेटर वगैरे असतात त्याचं जे बॉल असते, त्याचं जे ते असते समजा, ते रॅप केल्यानंतर जे गोळा तयार होतो त्याच्यासारखे लुक लाईक, म्हणजे त्याच्यासारखे दिसायला लागतात. त्याला आपण काय म्हणतो, लुक लाईक वूल ऑफ बॉल. हे होणार अर्ली प्रोफेज मध्ये. अर्ली प्रोफेज मध्ये होणाऱ्या घटना बघा, इव्हेंट काय काय होतात. बिगिनिंग ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, नंतर एंड ऑफ क्रोमोझोम इज कसे असतात, अनक्लिअर, क्लिअर दिसत नाही. लुक लाईक कसे दिसतात, लुक लाईक बॉल ऑफ वूल. ही झाली अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये होणाऱ्या ह्या इव्हेंट्स. नंतर आपण लेट प्रोफेज जर बघितली, आता याच्यानंतर असणार लेट प्रोफेज. लेट प्रोफेज मध्ये काय होणार, जे सेंट्रिओल जे असतात, सेंट्रिओल स्प्लिट होणार आणि टुवर्ड्स द पोल कडे जाणार. मूव्ह टुवर्ड्स द पोल. आता सेंट्रिओल स्प्लिट होणार, centrioles splits and move towards pole. दोन्ही अपोजिट पोलकडे जाणार आहे, बरोबर. नंतर अपोजिट पोलकडे गेल्यानंतर फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर. आता स्पिंडल फायबरच्या फॉर्मेशनची सुरुवात होणार. स्पिंडल फायबर कशापासून तयार व्हायले, मायक्रोट्युब्युल जे असतात का, मायक्रोट्युब्युल्स, ते आपण सेल चॅप्टर बघितलं होतं आपण, मायक्रोट्युब्युल्स. ते मायक्रोट्युब्युल पासून हे स्पिंडल फायबर तयार होणार, स्पेसिफिक टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन. हे स्पिंडल फायबर स्पेसिफिक टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन का म्हणतो, कारण कशापासून म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन पासून कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहेत बघा. तर काय होणार, फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबरच्या फॉर्मेशनची सुरुवात होणार. नंतर जर बघितलं अजून आपण याच्यात, तर जे काही गॉल्गी बॉडी असेल, नंतर ER असेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, याच डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. ER and nuclear membrane.
start to disappear. हे असणार लेट प्रोफेज मध्ये होणाऱ्या इव्हेंट्स. बघा, अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज या प्रोफेज मधल्याच दोन सब फेज आहेत. अर्ली प्रोफेज मध्ये काय व्हायला, बिगिनिंग ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या कंडेन्सेशनची सुरुवात व्हायली. नंतर एंड ऑफ क्रोमोझोम, बिगिनिंग व्हायली पण एंड ऑफ क्रोमोझोम अनक्लिअर असतात, वूल ऑफ बॉल सारखे दिसतात, बरोबर, बॉल ऑफ वूल म्हणतात. नंतर लेट प्रोफेज मध्ये जर आला तर आपण लेट प्रोफेज मध्ये आल्यानंतर सेंट्रिओल जे असतात स्प्लिट होऊन मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल, दोन्ही पोलकडे सेंट्रिओल मूव्ह होणार. नंतर फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबरचे फॉर्मेशन होणार. स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन मध्ये जर बघितलं आपण तर स्पिंडल फायबर जे आहेत स्पेसिफिक टाईपचे फ्लेक्सिबल प्रोटीन आहेत, मायक्रोट्युब्युलिन ह्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि ऍक्टिन आणि मायोसिन कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन असल्यामुळे फ्लेक्सिबल असतात. नंतर गॉल्गी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन याची डिसअपिअर होण्याची सुरुवात झालेली असते. हे होणार प्रोफेज मध्ये. प्रोफेज झाल्यानंतर आता प्रोफेज मधले जे इव्हेंट आहेत ते आता प्रोफेज जर इव्हेंट नुसार ही झाली प्रोफेजची. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपिअर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीशी व्हायला सुरुवात झालेली. नंतर ही क्रोमोझोमची क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम तयार झालेली असतात. बघा, इथं कंडेन्सेशनची सुरुवात झालेली असते, बिगिनिंग ऑफ कंडेन्सेशन, पण इथं आल्यानंतर कम्प्लिटली कंडेन्स झालेली असतात. क्रोमोझोम कम्प्लिटली कंडेन्स, क्रोमोझोम कम्प्लिटली कंडेन्स झालेले असतात. आणि अजून हे सांगितलेले आपले सेंट्रिओल स्प्लिट होऊन दोन्ही पोलकडे येतात. सेंट्रिओल पण स्प्लिट होऊन दोन्ही पोलकडे आले. बघा, जे क्रोमॅटिन जे होते याच्या आधीची जे बघितलं आपण सेलची स्टेज जी होती ही अशी होती. समजा हे न्यूक्लियस मध्ये एक क्रोमॅटिन, नंतर इथे सेंट्रिओल. आता ह्या स्टेज पासून ही स्टेज झाली. बघा, ही झाली प्रोफेज मध्ये. प्रोफेज मध्ये काय झाले, हे जे क्रोमॅटिन होते क्रोमोझोम थ्रेड लाईक होते, धाग्यासारखे, हे कंडेन्स झाले. कंडेन्स होऊन याच्यापासून क्रोमोझोम तयार झाले, एक सेट, बरोबर. कंडेन्स झाल्यानंतर एक सेट क्रोमोझोम तयार झाले. त्याच्यानंतर ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती ही पण डिसअपिअर व्हायला सुरुवात झाली, म्हणजे नाहीशी व्हायला सुरुवात झालेली, पण कम्प्लिटली डिसअपिअर झालेली नाही अजून. हे सेंट्रिओल जे होते सेंट्रिओल स्प्लिट झाले आणि मूव्ह टुवर्ड्स पोल्स, दोन्ही पोलकडे दोन सेंट्रिओल मूव्ह झाले, अपोजिट पोलला जाऊन ते फिक्स झाले. आता त्यानंतर असणार मेटाफेज. आता ही लिहून घ्या आधी. नंतर असणार आता मेटाफेज. तर आपण आता मेटाफेज बघणार आहोत. मेटाफेज मध्ये काय होणार, जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम काय होणार, आता इक्विटोरियल प्लेनला अलाइन होणार. नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी होती ती कम्प्लिटली डिसअपिअर होणार आणि जे स्पिंडल फायबर होते हे आता क्रोमोझोमच्या कायनेटोकोरला अटॅच होणार. बघा काय व्हायलंय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन completely disappear. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर व्हायले. नंतर क्रोमोझोम अलाइन ऍट इक्विटोरियल प्लेट आणि अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर टू कायनेटोकोर ऑफ क्रोमोझोम. आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं हे कायनेटोकोर कुठून आलं, सेंट्रोमियरला अटॅच असायला पाहिजे. पण आपण जर स्ट्रक्चर जर बघा, स्ट्रक्चर काढून दाखवतो मला.
हे जर क्रोमोझोमचं जर आपण स्ट्रक्चर झालं, कंडेन्स झाल्यानंतर जर स्ट्रक्चर बघितलं तर बघा हे सेंट्रोमेअर असणार सेंटरमध्ये, ही प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन पण म्हणतात त्याला. आणि या सेंट्रोमेअरच्या भोवती बघा इथं दोन्ही साईडला हाफ डिस्प्लॉइड प्लेट असतात, ह्या प्लेटला आपण म्हणतो कायनेटोकोर. आणि स्पिंडल फायबर डायरेक्टली सेंट्रोमेअरला अटॅच कधीच नसतो, हे कायनेटोकोरला अटॅच होतात. त्याच्यामुळे आपण लिहून दिले की अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर टू कायनेटोकोर ऑफ दी क्रोमोझोम, ही झाली मेटाफेज. आता मेटाफेजची जर आपण डायग्राम बघितली तर बघा मेटाफेजची डायग्राम कशी तयार होणार. आता आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन दाखवायची गरज आहे का नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. त्याच्यानंतर क्रोमोझोम कसे दाखवावं लागतं आपल्याला, इक्वेटोरियल प्लेनला. क्रोमोझोम काय आले इक्वेटोरियल प्लेनला, इथं असणार हे सेंट्रिओल. आणि आता हे स्पिंडल फायबर जे आहेत क्रोमोझोमच्या कायनेटोकोरला अटॅच होणार. ही सिच्युएशन असणार मेटाफेज मध्ये बघा, ही झाली मेटाफेज. आता मेटाफेज मध्ये बघा जे मेन गोष्ट काय लक्षात येते की न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर व्हायला का हे लक्षात ठेवणे, कारण याच्यावर 2-3 वेळेस क्वेश्चन विचारले की इन विच फेज ऑफ द मायटोसिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर, त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे की मेटाफेज असते. नंतर क्रोमोझोम अलाइन इन इक्वेटोरियल प्लेन, याचे हे पण महत्वाचं स्टेटमेंट आहे की क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेटला कधी अटॅच होतात म्हणजे कधी येतात, त्यावेळेस पण मेटाफेज आन्सर असायला पाहिजे. आणि स्पिंडल फायबर कायनेटोकोरला कधी अटॅच होतात हे जरी विचारलं असेल त्यावेळेस पण तुम्हाला मेटाफेज आन्सर क्लिक करावं लागणार आहे. आता मेटाफेज झाल्यानंतर आपण बघू एनाफेज. एनाफेज मध्ये काय होणार बघा, एनाफेज मध्ये मेटाफेज मध्ये बघा मेटाफेज मध्ये काय झालं, जे क्रोमोझोम आहेत याला स्पिंडल फायबर अटॅच झालेत काय, स्पिंडल फायबर आता त्या क्रोमोझोमला सेपरेट करतात, सिस्टर क्रोमॅटिड जे त्या क्रोमोझोमच्या सेपरेट होतात आणि दोन्ही अपोजिट पोलला मूव्ह होतात. आणि तिथे गेल्यानंतर बंच ऑफ बनाना सारखे दिसतात. ह्याच ऍक्टिव्हिटी हेच ज्या इव्हेंट्स आहेत त्याला आपण एनाफेज मध्ये करू शकतो. एनाफेज मध्ये काय होणार मग सुरुवातीला सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिन, सिस्टर क्रोमॅटिनचं सेपरेशन होणार. सेपरेशन झाल्यानंतर सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिन कुठे जाणार, मूव टुवर्ड्स अपोजिट पोल, मूव टुवर्ड्स अपोजिट पोल, दोन्ही अपोजिट पोल कडे जाणार सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिन. आणि तिथे गेल्यानंतर कसे दिसायले, लुक लाईक बंच ऑफ बनाना अँड लुक लाईक बंच ऑफ बनाना. बघा ही झाली एनाफेज. एनाफेज मध्ये काय व्हायला बघा, सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिन, सिस्टर क्रोमॅटिनचं सेपरेशन, नंतर सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिन मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल आणि लुक लाईक बंच ऑफ बनाना, ह्या इव्हेंट्स पाहिल्या एनाफेज मध्ये. सेम ही सिच्युएशन असते एनाफेज मध्ये. ह्या सिस्टर क्रोमॅटिन सेपरेट झाल्या, सेपरेट झाल्यानंतर अपोजिट पोलला गेल्या, अपोजिट पोलला गेल्यानंतर तिथं बंच ऑफ बनाना सारखे दिसायला लागले, हे झाली एनाफेज. एवढं लिहून घ्या. एनाफेज झाल्यानंतर आपल्याला शेवटची फेज राहिली आता टिलोफेज. शेवटची फेज असणार आपली टिलोफेज.
टिलोफेज मध्ये काय होणार बघा. टिलोफेज मध्ये काय होणार हे एवढं टेन्शन घेण्यासारखी गोष्टच नाही. का? कारण टिलोफेज मध्ये एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी घडत असतात प्रोफेज सारख्या. प्रोफेज मध्ये ज्या झाल्या ते इथं अपोजिट होणार. तर प्रोफेज मध्ये काय झालं होतं आपलं कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, तर इथं काय होणार डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन झालं. क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन झाल्यानंतर इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोफेज मध्ये काय झाली ती डिसअपिअर झाली, तर इथं रिअपिअर होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर होणार. त्यानंतर ER अँड गॉल्जी पण रिअपिअर होणार. ER आणि गॉल्जी रिपेअर होणार. आणि इथे अशी स्टेट मेंटेन होणार बघा. कशी स्टेट मेंटेन होणार की 1 सेल 2 न्यूक्लियस. 1 सेल 2 न्यूक्लियस. बघा हे एक न्यूक्लियस, हे एक न्यूक्लियस. आणि क्रोमोझोम नाहीत. आता डिकंडेन्सेशन झाल्यामुळे काय होणार आहे क्रोमॅटिड तयार झाले परत थ्रेड सारखी. क्रोमोझोम जे होते तिचे डिकंडेन्सेशन होऊन थ्रेड तयार झाले असे. आता ही कंडिशन असणार टिलोफेज मध्ये. बघा आता टिलोफेज झाल्यानंतर आता हे एक सेल मध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले, पण 2 सेल तयार झाले नाही. 2 सेल तयार कधी होतील ज्यावेळेस सायटोकायनेसिस होईल. आता आपण कॅरिओकायनेसिस मधले 4 फेज, मायटोसिसच्या मेन 2 फेज आहेत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. तर आपलं न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे. आता सायटोकायनेसिस जे आहे आपण मियोसिस आणि मायटोसिस दोन्हीचं सायटोकायनेसिस एकत्र बघू. आता हे झाल्यानंतर आपण एक छोटंसं बिट आहे बघा, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. मायटोसिसचं काय महत्व असते, काय वाटतं मायटोसिसचं काय इम्पॉर्टन्स असेल? तर बघा मायटोसिस इम्पॉर्टन्स मध्ये जर फर्स्ट इम्पॉर्टन्स जर बघितलं आपण तर फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इसेन्शियल आहे. मायटोसिस शिवाय शक्य नाही. फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नंतर फॉर्मेशन ऑफ क्लोन्स. क्लोन तयार करायचा असेल तरी मायटोसिसच इसेन्शियल आहे. मायटोसिस शिवाय क्लोन तयार होऊ शकत नाही. अजून जर बघितलं आपण तर बघा ग्रोथ इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ होण्यासाठी पण मायटोसिसच रिक्वायर असते. कारण मियोसिस थ्रू फक्त गॅमेट तयार होतात, ग्रोथ साठी मायटोसिस लागतं. नंतर अजून बघितलं आपण ह्याच्यात इम्पॉर्टन्स मध्ये बघा सेल ची जी रिपेअरिंग असते किंवा आपण जे डॅमेज वगैरे झाल्यानंतर इंजुरी वगैरे झाल्यानंतर तिची जी हिलिंग असते जखम भरून येण्यासाठी, म्हणजे आपण हिलिंग ऑफ इंजुरी, हिलिंग ऑफ इंजुरी जखम भरून काढण्यासाठी, इंजुरी झाली ती हील होण्यासाठी पण मायटोसिस इसेन्शियल आहे. आणि अजून जर बघितलं आपण मायटोसिसचं एक इम्पॉर्टन्स फीचर मध्ये देतं बघा, हे जे सायटोप्लाझमिक रेशो आहे ते रिस्टोर करण्यामध्ये पण काम आहे. इट ऑल्सो रिस्टोर द सायटोप्लाझमिक रेशो. इट ऑल्सो रिस्टोर सायटोप्लाझमिक रेशो. हे काही सिग्निफिकन्स झाले बघा मायटोसिस. इथं आपलं मायटोसिस डन झालं. आता सेल सायकल आणि सेल डिव्हिजन चॅप्टर मधलं आपलं दुसरं लेक्चर होतं. तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण मायटोसिसच्या नंतरच सेल डिव्हिजनचे टाईप म्हणजे मियोसिस आणि ते मायटोसिस मियोसिसचे दोन्हीचे सायटोकायनेसिसची प्रोसेस, मियोसिसचे इम्पॉर्टन्स हे झालं म्हणजे आपलं चॅप्टर पुढच्या लेक्चर मध्ये एंड होतो.